देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि सामाजिक विषयांवर आपल्या निडर आणि परखड पत्रकारितेने नेहमीच आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी लोकशाहीच्या भवितव्यावर अत्यंत मार्मिक विचार मांडले आहेत। 2029च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार जिंकेल की जनतेचा हिशेब या कळीच्या मुद्द्याला त्यांनी आपल्या संपादकीय लेखातून हात घातलाय। लोकशाहीत सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि सर्वात महत्त्वाचा असणारा सामान्य मतदार यांची भूमिका काय असायला हवी याचा एक सखोल आढावा त्यांनी घेतला आहे। इतिहासाचा न्याय हा जनतेच्या स्मरणात लिहिला जातो। जनता काही काळ फसवली जाऊ शकते पण कायमची नाही हे नमूद करत त्यांनी स्पष्ट केलंय की भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा गुण म्हणजे ती प्रत्येक सत्तेला एक संधी देते पण कोणालाही कायमस्वरूपी परवाना देत नाही। 2014 मध्ये जनतेने बदलाला, 2019 मध्ये पुलवामाला तर 2024 मध्ये SIR आणि 50 खोक्यांच्या मुद्द्यांमुळे अनेक राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले असे सांगत त्यांनी आता देश 2029 कडे वाटचाल करत असल्याचे अधोरेखित केले। यावेळी निवडणूक केवळ पक्षांमध्ये नसेल तर आठवणी आणि वास्तव, घोषणा आणि परिणाम, प्रचार आणि हिशेब यांच्यात होईल असे प्रतिपादन त्यांनी केले आहे। त्या दृष्टिकोनातून सत्ताधारी कामाला लागले असून SIRच्या माध्यमातून नवीन मतदार यादी बनवणे सुरू आहे आणि त्याद्वारे पुढील निवडणुका जिंकण्याचा डाव आखला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। सत्ताधारी तयारीत आहेत तर विरोधी पक्ष आणि मतदार गाफील असल्याचं त्यांनी मांडलंय। 2014 मध्ये मतदाराने स्वप्ने विकत न घेता विश्वास ठेवला होता पण लोकशाहीत विश्वास दररोज नव्याने कमवावा लागतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या प्रत्येक घटनेने आपण विकासाची व्याख्या नेमकी कशात करतो असा प्रश्न देशाला विचारला असल्याचे प्रकाश पोहरे यांनी सांगितलं। विकास म्हणजे केवळ मोठ्या इमारती किंवा महामार्ग नसून सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला प्रत्यक्ष बदल आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शेतकरी, तरुण आणि मध्यम वर्ग अजूनही आपापल्या समस्यांशी झुंजत असतील तर विकासाच्या घोषणांबरोबरच या प्रश्नांची उत्तरेही अपेक्षित असतात। ही प्रत्येक सत्तेची लोकशाहीतील जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केले आहे। भारतीय राजकारणात युवकांची मानसिकता बदलली असून मोबाईलमुळे एकतर्फी कथानक टिकवणे आता कठीण झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले। आजचा तरुण प्रश्न विचारतो, पुरावे मागतो, भाषणाची पडताळणी करतो आणि कोणत्याही नेत्याला कायमचे महान मानत नाही। हेच लोकशाहीचे सर्वात मोठे यश असल्याचं त्यांनी म्हटलंय। एका बाजूला करिश्मा, घोषणा आणि प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला संविधान, दैनंदिन जीवन आणि परिणाम आहेत परंतु शेवटी विजय परिणामांचाच होतो कारण प्रचार टाळ्या मिळवू शकतो पण विश्वास मिळवण्यासाठी कामच करावे लागते। याच ओघात त्यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केलाय। ज्या व्यक्तीला अनेक वर्षे उपहासाचे लक्ष बनवण्यात आले तीच व्यक्ती आज संसदेत, रस्त्यावर आणि जनसंवादात सातत्याने सरकारला प्रश्न विचारताना दिसते असे सांगत त्यांना सार्वजनिक चर्चेत एक गंभीर प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात असल्याचे नाकारता येत नाही असं त्यांनी मांडलंय। सशक्त सरकार जितके आवश्यक आहे तितकाच सशक्त विरोधी पक्षही लोकशाहीचा सुरक्षा झडप म्हणून आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेवटी भारत कसा जिंकणार हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे यश नागरिकांच्या स्वातंत्र्यात, संस्थांच्या विश्वासार्हतेत, आर्थिक संधींमध्ये आणि सामाजिक सलोख्यात आहे असे प्रकाश पोहरे म्हणतात। 2029च्या निवडणुकीत मतदाराने घोषणांपेक्षा स्वतःच्या अनुभवाला प्राधान्य दिले पाहिजे। टीव्हीवरील वादविवाद किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड मतदान करत नाही तर मतदान करणारा सामान्य भारतीय 5 वर्षे शांत राहू शकतो पण मतपेटीजवळ उभा राहिला की इतिहास लिहितो। त्यामुळे लोकशाहीत नेता नव्हे तर मतदार, सत्ता नव्हे तर संविधान आणि प्रचार नव्हे तर सत्य मोठे असते। 2029 मध्ये जेव्हा मतदार घोषणा ऐकण्यापेक्षा हिशेब मागायला सुरुवात करेल तेव्हाच भारताचा खरा विजय होईल असा निष्कर्ष त्यांनी गाठला आहे। प्रकाश पोहरे यांनी आपल्या या लेखातून अत्यंत मार्मिक संदेश दिलाय। लोकशाहीत नेता किंवा सत्ता मोठी नसून संविधान आणि सामान्य मतदारच सर्वात मोठा असतो। आगामी 2029ची निवडणूक हे केवळ घोषणांवर नव्हे तर जनतेच्या अनुभवावर आणि त्यांनी मागितलेल्या हिशेबावर ठरेल हेच त्यांनी स्पष्ट केले आहे। या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।